चला बघूयात आज पार्ट 3 मध्ये सिग्नल आपला ट्रॅव्हल होत होता कॅरोटेड सायनस कडून आपल्या सीएनएस सिस्टीम कडे येण्यासाठी ग्लॅसोफॅरेंजियल नर्व लागणार आहे। ही आहे आपली ग्लॅसोफॅरेंजियल नर्व थ्रू सिग्नल येणार आपल्या वॅसोमोटर सेंटर थ्रू आपला सिग्नल मेडुला थ्रू सिम्पॅथेटिक आउटफ्लो सुरू होणार। जसे की हे सगळे न्यूरॉन्स या न्यूरॉन्स थ्रू आपला सिग्नल पुढे ट्रान्सफर होत जाणार आहे। ट्रान्सफर होताना पी गॅंग्लियोनिक सिम्पॅथेटिक न्यूरॉन लागणार, तेथून ट्रान्सफर होईल आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन कडे, तेथून ट्रान्सफर आपला हळूहळू करत आपला येणार बीटा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर। कुठं प्रेझेंट आहे या ठिकाणी, कुठं पोलकेसिन सेल्स तिथेच एक रिसेप्टर प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे बीटा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर। ते रिसेप्टर काय करेल, समजा इथून सिग्नल आला ब्रेन कडून किंवा आपलं ग्लॅसोफॅरेंजियल नर्व कडून सिग्नल आला, नंतर आपला सीएनएस सिस्टीम थ्रू स्टिम्युलेट करणार, आउटफ्लो होणार आपल्या सिम्पॅथेटिक नर्व थ्रू, सगळा सिग्नल परत ट्रान्सफर होणार आपल्या बीटा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कडे। जरी रिसेप्टर कडून सिग्नल आला तरी सुद्धा आपलं रेनिन सिक्रेट होणार आहे। म्हणजे 3 कंडिशन्स तयार होत आहेत। कोणत्या? पोलकेसिन सेल्सने जर डिटेक्ट केलं बॅरोरिसेप्टर थ्रू बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस झालेत, ब्लड फ्लो आपला व्हायला लागला आउट ऑफ द बॉडी, काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा एखादा कट झालाय, आपल्या बॉडीच्या बाहेर रक्त चाललंय किंवा ब्लड चाललंय, आपलं ब्लड व्हॉल्यूम कमी व्हायला लागलं आणि ब्लड प्रेशर पण कमी व्हायला लागलं। हे डिटेक्ट करायला आपलं पोलकेसिन सेल्स ऍक्ट ॲज अ बॅरोरिसेप्टर, तरी सुद्धा आपले रेनिन सिक्रेट होणार। नंतर आपण सेकंड कंडिशन पाहिली की मेक्युला डेन्साने जरी आपलं सोडियम डिटेक्ट केलं, सोडियमचा फ्लो जर कमी झाला तरी सुद्धा रेनिन सिक्रेट होणार। आणि तिसरी कंडिशन कोणती आपली, कॅरोटेड सायनस थ्रू ग्लॅसोफॅरेंजियल नर्व थ्रू समजा सिग्नल गेला सीएनएस कडून स्टिम्युलेशन होत हे सगळे न्यूरॉन्स थ्रू सिग्नल आला आपल्या बीटा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कडे, तरी सुद्धा आपलं रेनिन सिक्रेट होणार आहे आपल्या जनरल सर्क्युलेशन मध्ये। आता मेन रिझन आपण बघितलंय रेनिनचं, किंवा मेन वर्क पाहिलं आपण रेनिनचं, टू मेंटेन ब्लड व्हॉल्यूम and maintain blood pressure and save our life. आता आपलं रेनिन फ्लो होणार आहे आपल्या जनरल सर्क्युलेशन थ्रू, हळूहळू सर्क्युलेशन थ्रू येणार आहे आपल्या सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जर रेनिन आलं तर इथून पास होईल आपल्या सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये, आणि तिथे एक लिव्हर पण काम करणार आहे। लिव्हर मध्ये काही सेल्स आहेत, ते काय करतील, प्रोटीन्स रिलीज करतील। कोणतं प्रोटीन आहे, सगळ्यांना तर नाव माहितीच आहे, अँजिओटेन्सिनोजन हे नावाचे काय आपलं प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत। अँजिओटेन्सिनोजन काय करतील, ते रिलीज करतील अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2 अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2 मध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा कन्वर्ट करण्यासाठी अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम्स लागतात। अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम्स इथं प्रेझेंट पाहिजेत, तरच पुढची प्रोसेस होणार आहे। आता आपल्याला बघायचं अँजिओटेन्सिन 1 किंवा अँजिओटेन्सिनोजन हे कसं मॉलिक्युल आहे, लार्ज प्रोटीन मॉलिक्युल आहे। अँजिओटेन्सिन 1 कसं आहे, डेकापेप्टाइड मॉलिक्युल आहे, किंवा याच्यामध्ये 10 अमिनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत। नंतर अँजिओटेन्सिन 2 कसं आहे, ऑक्टापेप्टाइड मॉलिक्युल आहे, किंवा याच्यामध्ये 8 मॉलिक्युल ऑफ अमिनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत। मग आता हे कन्वर्ट करण्यासाठी अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2 कन्वर्ट करण्यासाठी कोणतं एन्झाइम लागतं आपल्याला, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम। कुठं प्रेझेंट आहे ते आता कोणाला माहिती आहे का,
कुठं प्रेझेंट असेल अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम? ते प्रेझेंट आहे आपल्या लंग्समध्ये. कशामध्ये प्रेझेंट आहे? आपल्या लंग्समध्ये आपल्या एन्झाईम प्रेझेंट आहे. लंग्समध्ये पण कुठं प्रेझेंट आहे? कोणाला माहिती आहे का? लंग्समध्ये आपल्या अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम कुठं प्रेझेंट असतं? ॲल्व्होलायमध्ये? नाही. ॲल्व्होलायमध्ये काय असणार आहे? एअर पॉकेट आहे, त्याच्यामध्ये फक्त एअर ट्रान्सफर होणार आहे किंवा एअर एक्सचेंज ॲल्व्होलायमध्ये होणार आहे. मग कुठं प्रेझेंट असेल? पल्मोनरी कॅपिलरी एंडोथेलियल लायनिंगमध्ये. कुठं? पल्मोनरी कॅपिलरी एंडोथेलियल लायनिंगमध्ये आपलं अँजिओटेन्सिनोजन कन्व्हर्टिंग एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. ते सिक्रेट करतील या एंडोथेलियल लायनिंगमध्ये. सिक्रेट करणार आहेत आपले अँजिओटेन्सिनोजन कन्व्हर्टिंग एन्झाईम, आणि त्याच्यामुळं काय होणार? आपलं अँजिओटेन्सिन 1 to अँजिओटेन्सिन 2 कन्व्हर्टिंग होणार आहे.